म्हणा आता झालं मनासारखं तुमच्या बस पेपरला बातमी देऊन देतो उद्याच्या. जर कोणाचा हार असून त्यानं दावा करा 8 दिवसाच्या आत, नाही तर मग विषय क्लोज. तुम्ही तुमचा हार घेऊन मोकळे. अशी मोकळे काय सकाळ आता तर अंगलट आला आमच्या हिंका आता माझ्या छाती भरून येऊ राहिली. चम 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 चम. हो ना करा बाबा आता तुमच्या मनानं करा. काय आपलं ऐकतच ना तुम्ही. इतकं समजावून सांगितलं इतकं पाहिलं तरी काय अर्थच नाही त्या गोष्टी. शेवटीला आता तुमचंच तुम्ही. जरासं माणूस की नावाची चीजच नाही आता कुठं. कोणाचं नाही काही कोणाचं म्हणणं नाही अडचण नाही. तुम्ही रजा हत रजा. जाऊ द्या बा चला आता काय करता मग तुमच्या मनानं काय तुमच्या पुढे आमचं काय चालणार आहे आता नाही का. जाऊ द्या चला. हे ऐकायला तयार नाही. सटकन उठून चालले गेले काय बोला आपण नाही. जाऊ द्या आपलं कसं नियमान करावं लागते बा. हाय असं आहे नाही का. त्याला काही इलाज नाही. सागरे साहेब या बरं इकडे या बरं जरा. महत्वाचं काम आहे इकडे या जरा. आता साहेब काय म्हणता म्हणलं काय अडचण. आपले शहर प्रतिनिधी आहेत की नाही अशा आपले 5-6 पेपरचे अलग अलग. त्याच्यातले एक दोघाला फोन करा बरं तुम्ही. त्याला म्हणा थोडीशी म्हणजे न्यूज द्यायच्या आहेत म्हणा. पोलीस स्टेशनच्या 2-3 न्यूज आहे आपल्या काही. ते लुटेरी गँगचे द्या लागतील. हे जाहीर प्रकटणी मी आहे. द्यावर फोन करून एखाद दिले. बरोबर मग आपल्या चिमण राहिले देतो ना मग फोन करून. ते आले तर मग कसं पटापट लिहिते मोकळं. मग नंतर बातमी तयार करून संध्याकाळी टाकून देते. करा त्याला करा फोन. अजून 1-2 पेपरवाले बाकीचे बाकीचे करा. बोला त्याला कोण कोण असेल ते. त्याला म्हणा बा बातमी आहे. मग कसं टेन्शनचं काम नाही आपलं उद्याचं. करून द्या फोन करा मग त्याला. माझ्याजवळ फोन द्या. नमस्कार साहेब. काय आहे का काही बातमी काही लावा लागते उद्या पेपर. तेच म्हणलं फोन आला म्हणून म्हणलं बा. हो त्याच्यासाठी फोन केला. तर कसं आहे थोडं एक जाहीर प्रकटन द्यायचं आहे. 1-2 बातम्या आहे बाकीच्या. तर ते कसं झालं थोडंसं म्हणजे आपलं जे लग्नाळू गँग आहे की नाही माहीत पडलं असेल ते. आपल्या पेपरला बातमी दिली त्या दिवशी ते. तर त्याच्यामध्ये काय झालं थोडा प्रॉब्लेम आलेला आहे एका ठिकाणी. हो का सांगा ना काय अडचण काय म्हणलं काय म्हणजे काय द्यायची काय बातमी. आता हे लग्नाळूचं प्रकरण घडलं नाही का आपल्या इथं रामपूरचं. तर त्याच्यात काय झालं मोठा प्रॉब्लेम आलेला आहे. तर त्याच्यातनी जे हार होता जे काही अवश्य त्यानं त्याच्यापासून घेतलं तर ते हार आपल्याला त्याला परत करायचा आहे. परंतु त्याच्याजवळ काही पावती सापडून नाही राहिली. मुंगशीराम ढुटकेचं आहे ते रामपूरच्या. तर आता प्रॉब्लेम असा आला पावती तर काही नाही बुवा. लय प्रयत्न केला त्याने मरणाचा प्रयत्न केला पण नाही सक्सेस झालं भेटली नाही पावती. तर आता एक काम करायचं आपल्याला पेपरला जाहीर प्रकटन देऊन ज्याचा कोणाचा हार असन 2 तोळे 9 ग्रॅमचा त्याचा फोटो किंवा 8 दिवसाच्या आत तुम्ही दावा करा पावती सादर करा आणि तुमचा हार घेऊन जा. जर कोणी न नेल्यास हार हा मुंगशीराम ढुटके यांना देण्यात येईल. झालं बस एवढी आपल्याला जाहीर प्रकटन करायचं आहे. हो का म्हणजे पावती म्हणजे भेटली नाही का त्याला कोण डुप्लिकेट आहे ते कोणतीच नाही का. पाहिजा बाबा नाही तर कसं हार असा दुसऱ्याचा हे चालले. रामपूरचे लोकांचं काही सांगतात ना बरं. एकापेक्षा एक कलाकार आहेत. मला अनुभव आहे त्याचा म्हणून राहिलो बा. तेच म्हणलं. तेच आहे ना मग तेच कोशिश आहे ना. इथं कसे एकापेक्षा एक धुरंधर आहेत रामपुरा. नष्टमीचे आता गोटेतनी फालतू म्हणून तुम्ही कसं अशा भानगडीत पडतच नाही बा. क्लिअर पावती आणि घेऊन जा. नाही ते लय चांगलं केलं तुम्ही. बगर पावतीचा हार दिला नाही तेव्हा सांगतो ना. काहीच सांगता येत नाही काही अंगलट काम येईन तर भलकोना तिसराच उभा राहायचा होय माया स्वतः ती. नाही चांगलं केलं देऊन देऊ आपण पेपरला बातमी. येतो मी आता तिथं लिहायसाठी काय मॅटर आहे काय नाही तर. येऊन जातो अर्ध्या तासात. आत्ताच आलो मी. ठीक आहे मग. हो या मग या लवकर या. काही हरकत नाही. ठीक आहे चांगली द्या घासून मोठ्या ह्याच्यात या पहिल्या पेजवर. ठीक आहे मग धन्यवाद. बाबा हे गेलेच नाही का इथंच आहे का म्हणा. ना तिथं म्हणलं मग असतं गेलं ते. अरे का म्हणलं आबाजी कंदील आबाजी गेलं ना का म्हणलं. गेलो तुम्ही गाडीपर्यंत पण मग आठवण आली ती थैली तुम्हाला दिली नाही का मी. तुरीच्या शेंगा आंबाडीची भाजी येते. तर नसतं आपण मग घरी जा. थैली नाही तर मग अजून कणकण झाला आपला दिवस रात खराब. म्हणलं बा कुठं बसता. काही गेलं चालते पण थैली आणि फडकं अजिबात जाऊ देता येत नाही. तेवढं म्हणलं तुमचं रिकामं करून द्या ते थैली वापस द्या. असं हो का सांगा आता काय करा. बरं आणतो मी. गाडीच्या डिक्कीत ठेवली होती मी ठेवली. मग बोललो मी आणतो 2 मिनिटात आणतो. म्हणलं लागन साहेबाला नाही का. नाही साहेब म्हणलं एक गोष्ट विचारायची होती. आता मग हे तुम्ही बातमी समजा आता सगळेच पेपरला देता नाही का म्हणजे सगळे टोटल पेपरले नाही सर्व. आता 4-5 पेपरले जे मेन पेपर आहे त्याच्यावर म्हणा किंवा आपलं 5-6 पेपरले काय हरकत आहे आपल्याला काय. देऊन दे ना आहे तेवढी जाहीर प्रकटन. असं हो का. मला वाटलं 1-2 पेपरले देता का नाही का. पण देऊ नाही काय फायदा येईल नाही का. शेवटी तर कसं कोणाचा हारच नाही तर कोण येणार आहे नाही. फालतू टाईमपास आहे आता समजा. जाऊ द्या 1-2 पेपरले देऊन टाका काय रे यायला द्या. पाहू ना आता काय ते आपल्याला काय बातमी द्यायला काय जाते. एक पेपरले काय 10 पेपरले काय.
हो देणं आहे लोकाला माहीत करणं आहे आपल्याला बस झालं का आम्ही एक वेळ शो मारणं आहे ते हो शेवटी हार तुमचाच आहे कोण येणार आहे पाहूच ना आपण कोण येते तर मग आला तर तुम्हाला फोन करतोच मी हे आलं बुवा या तुम्ही बी काय सांगा नाही का हो खादोड्या जोर वारता गेली हे तर नाही का आपण घरावर गोटी हो ना ते तर आहेच म्हणा बरोबर आहे बरोबर तुमचं काही चुकलं नाही हो बरं आणा बा थैली मग चिमनरावला केलं तर फोन नाही हो थोडासा आवाज आला तर मला माझ्याकडे आहे बुडा याच्यासाठी थांबला वाटते हो ते आपलं चिमणराव आहेत ना शहर प्रतिनिधी हो त्यालाच म्हणलं देऊन द्या म्हटलं 2-4 पेपरले हो ते कसं करून टाकते मग एक वेळ त्याला बातमी दिली की ते 2-4 वाटायला सांगून देते मग नाही आहे ना ओळखीचे आहे आपल्या ते हो कसं आहे आम्ही आता म्हणजे त्याच्याच त्या क्षेत्रात जाऊ ना हो जस्ट वार्ता राहिलो मी आता रामपूरचा ग्रामीणमध्ये हो ते शहरीवाले आहे समजा हो आमची ओळख गेलं चांगला आहे संपर्क चांगला आहे आमचा हो आता म्हणलं लागेल त्याला हो पाहिजे म्हणतं दाब म्हणतं करून बरं ठीक आहे ना मग हो या मग तुम्ही आणा थैली मग हो ठीक आहे मग आले बा माझं काय ते 10 रुपये थैलीसाठी हो अर्धा घंटा थांबा लागलं झालं दिली का थैली काढलं सामान सुमान काय तुम्ही राजा काय लय 10 रुपयाची गोष्ट होती ती तसं नाही राजा तसं नाही ना इकडे सगळं वाया गेलं ना आमचं मग काय तुरीच्या शेंगा इतक्या मेहनत तोडल्या काय अर्थ झाला त्याचा अरे काही नाही रे बा म्हणजे थैलीसाठी मग बुडी मग कणकण करते राजा तुम्हाला नाही आमच्या इथं काय माहीत आहे तर मग हो ना हरवता म्हणते तुम्ही नसन तसं ते कसं आहे हो थैली घेतली जाय तिकडे बा आपलं मग हो ना पण आता तुम्ही हो तुम्हाला वाटतं आता पावती द्यायचं कामच नाही का हो तुरीच्या शेंगा जराशा दिल्या बा आवळा देऊन कोवळा काढायला गेले तुम्ही पण ती पांडे साहेब आहेत ना तुम्हाला नाही माहिती त्याचं हो ना पण नुसतं किस पाड नाही का नाही हो आता आपल्याला पावती नव्हती का मग ते दुकान बंद असल्याच्यानं प्रॉब्लेम आला काय मारती मग जाऊ द्या आता हे बा मी काय म्हणतो तुम्ही जा आता मी काही येत नाही आता हो मला थोडंसं काम आहे आपलं ते वार्ताहर नाही का चिमनराव हो त्याला जरासं म्हणजे ते पेपरचं बिल बाकीचे द्यायचे आहेत मला पेमेंट बरेच दिवस झाले पैसे आता कोणाचे राहिले किती राहिले ते हिशोब करायचा आहे तर म्हणलं येतो म्हणलं मी हो जरा त्याच्या घरी जायचं आहे मला आता ते काय आजच काढा लागलं का ते हो बरं जा बा मग जा हो आम्ही जाऊ का मग आम्ही हो ना मग आधीच सांगायचं असतं आम्ही काय थांबलो असतो ते कसं आता लक्षात आलं माया हो त्याला भेटावं हो बरेच पैसे आता द्यायचे राहिलेले माय हो देऊन टाकावं त्याच्या फोनावर फोन मग घरी गेल्यावर आठवण येते मला हो चला या मग तुम्ही हो या म्हणला हो चला काही हरकत नाही बरोबर ठीक आहे मग आता ते मुंगशीराम भाऊले मग कसं समजावतो मग आणि घरी घेऊन जात त्याच्या नाही का हो झालं मग आता निपटलंच आहे ना आपलं प्रकरण हो कसं आता 8 दिवसात आता आपल्याला हार भेटणंच आहे समजा काही विषयच नाही राहिला असं निपटला आता तर मोठा फडका होते काम येत आता हो ना जेलात जायची पैसे का आमच्यावर हो ना खादोडी इथं येऊन टपकला की झाला सत्याना समजा हो ना आता पहा ना मग ते काय आहे हो समजावून सांगा त्याने हो निपटलं म्हणा निपटण्याचं आहे म्हणा हो जा तुम्ही आता हो मी येतो मग तेच म्हणून अचानकच आता तुमचा आवाज आला हो मी आलो बा कंदीला म्हणजे कसे काय आले मी होतो गडबडीत हो आता निघालो होतो मी तिकडे हो मी आलो बा आता कसं तिकडं काम करून या आपण बरं झालं लवकर आले तुम्ही ना तेच म्हणलं आता कसं आहे पेपर तुम्ही पाठवून देता हो पैसे आता आमचं पाठवणं काम आहे ना आजची आता किती तारीख आहे पहा बरं हो तरी लोकांचे पैसे भेटले नाही पण आता काय करता आपल्या जवळचे देऊन टाकावं तर म्हणलं काय हिशोब होते काय नाही कोणाचे किती राहिले पहा बरं ते सगळं आपलं बिल किती आहे आपलं रामपूरच्या नावाचं बा मी काय म्हणतो आबाजी ते मी तुम्हाला पाठवून देईन मोबाईलवर व्हॉट्सअपवर इतकं झालं बा इतकं बाकी आहे आता जरा मी गडबडीत चहा घेऊ आपण आणि मी कसं मग पोलीस स्टेशनला जातो एक बातमी आपल्या ते रामपूर ते तुमच्याच गावची देणं आहे म्हटलं आपल्याला कारण की ते साहेबांनी सांगितलं बा तुमच्या तिथं ते काय प्रकरण आहे ते काय राजा किती खेप देता होती बातम्या किती खेप देता म्हणलं लोक राजा आम्हाला पहा कुठं तोंड काढणं कठीण झालं रामपूरवाल्याला कुठं का गेलो ना एसटीत बसून आजच मी एसटीत आलो का नाही तर 1-2 म्हणजे काव कुठचे व्हा मला रामपूरचा अरे काव तुमच्या गावाला असं झालं तर लग्नाडू प्रकरण कोण बाबा फसवणूक केली काय गेलं कसं झालं ते पोरगं काय करून राहिलं अरे बाबा काय निसतंय बा काय झालं कसं झालं निरा म्हणलं परेशान झालं म्हणलं अजून काही आता देऊ नका बा जास्त मग आता द्या तर लागणारच ना हो जे झालं ते तर आता उघडकीच येणारच आहे ना मग आता ते म्हणते हाराचे जे पावते आहे ते रामपूरवाले ते मुंशीराम झुटके त्याने दिली नाही म्हणते हो तर त्याला ते बा पेपरला न्यूज द्या लागते की बा कोणाचे असेल तर सांगा मग त्याला वापस भेटते ते हार तर ते बातमी लिहायसाठीच तर चाललो तुम्ही आता राजा लयच बदनामी होऊन राहिली हो या प्रकरणामध्ये हो ना संतोष टुकटुकीची बी त्याच्यात आता म्हणलं बातमी टाकली की त्याचं नाव येतेस अशाने त्याला पोरगी भेटेन का सांगा बरं तुम्ही हो तुम्ही बा एक काम करा बातमी द्या म्हणा हो बातमी तर कसं देणं भागच आहे तेवढं ते म्हणजे फॉर्मॅलिटी असते म्हणजे करावंच लागते ते फक्त एक काम करा कसं बातमी एखाद्या कोपऱ्यात टाकून द्यायची हो असं एक चौकोनामध्येच टाकता ना तुम्ही जाहीर सूचना जाहीर प्रकरण की बा असं झालेलं आहे ज्यांचं कोणी असेल त्यांनी लवकरात लवकर 8 दिवसात हजर व्हा नंतर तुमचा दावा घेण्यात येणार नाही असं एका कोपऱ्यामध्ये पद्धतशीर आपलं हो बारीकमध्ये लिहून टाका ती 1-2 पेपर जास्त काही देऊ नका म्हणजे काय होती आमच्या गावाचं नाव खराब होऊ राहिलं असेल हो म्हणजे रामपूरचं म्हणलं कोणी आम्हाला तेच विचारते तुम्ही का नाही बा जास्तच लावता कुठं काय होती ते येत नाही पण आता जे आहे ते तर माहिती लोक पोहोचली पाहिजे ना बारीक मध्ये टाकली काय मोठी मध्ये टाकली काय
तसं नाही ना हो, तसं नाही ना. त्याच्यात कसं होते, आमच्या गावाची सोयरी का नाही होणार ना अशा ना. फोकसमध्ये जर अशी बातमी टाकता ना तुम्ही, रामपूरचं बा म्हणजे म्हणजे का इथं का पोरं का अशी इतके बा हे आहेत का, यायला पोऱ्याच नाही भेटत का. म्हणून म्हणलं थोडंसं म्हणजे आमचा विचार करा ना तुम्ही. अशा मग आमच्या गावात कसं काय होणार आहे. तुम्ही बदनामी जास्त होऊ नका देऊ. शॉर्टकटमध्ये एका कोपऱ्यामध्ये हो तेवढी ती देऊन द्या बातमी. द्या ना तुम्ही, पण असं नाही म्हणणं. फक्त जरासं म्हणजे आमच्या गावाचा विचार करा जरा. असं म्हणता नाही का? बरोबर. हो नाही आहे म्हणा तुमचे बरोबर आहे. हो पाहा लागेल मग थोडंसं लहान मध्ये देतो मी, नाही तर मी पहिल्याच पेजवर देऊ राहिलो होतो हो आपल्या शहर आवृत्तीवर. तेच म्हणलं मग हो, असं काही समजून घेतलं जरा असं. आणि एक तर ते संतोष टुकटुक आहे का नाही हो, ते अगोपोट्ट आहे बरं. हो त्याचं नाव टाकूही नका बा, आणि आमच्या गावाल्याचंही नाव टाकू नका, मुक्षीराम धुटकेचंही टाकू नका. फक्त असंच लिहा हो, असा असा हार आहे बा, मोगम बातमी द्या, मोगम बातमी आहे. हो तेच म्हणलं. रामपूर नावाचा जास्त असा उल्लेख लय वेळा करू नका हो, थोडंसाच फक्त. म्हणजे अडचण येणार नाही हो, कारण की टुकटुकी पोट्ट जे आहे की नाही फालतू तुमच्या अंगलटीन द्या हो, तुम्ही फालतू मारायला असते. म्हणून म्हणलं कोण टाकली बा बातमी, काय टाकली बा. म्हणून म्हणलं थोडंसं आता आबीत घ्या द्या हो, झालं एवढं झालं आता. पडे तर लयच कठीण काम दिसून राहिलं बा. हो बरोबर टाकतो मी हिशोबानं. हो लय मोठी नाही टाकत, लय बारीक नाही टाकत, मीडियम मध्ये एका कोपऱ्यात साईडला मारून देतो मग. बरं बाकी मग अजून काही अडचण नाही. बाकी रामपूरचं चांगलं आहे पद्धतशीर सगळं. हो सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे. हो बरं मग आता कसं चहा घेऊ आणि मग चालले जा मग तुम्ही. मी जातो मग आता. हिशोब नंतर मला पाठवून देता तुम्ही. आणि एक काम कर सांग का तुम्ही हो, आपलं जे कॉलनीमध्ये आता तुमच्या कॉलनीमध्ये खादोडे गिदोडे राहते ना मानमोळ्या, हो ते हरामखोर आहेत काही दोघं जण हो, बीजे आगाव आहेत काही हो. कसं रामपूरचं त्याला काहीच चांगलं दिसत नाही हो. त्याला म्हणलं उद्या पेपर टाकूच नका हो. कसं होतं त्याला आता तुम्हीच टाकता का पेपर हो, तर ते कसं लय हवा देतील काही प्रकरणाले हो. कसं आहे ते आमच्या गावचे लय विरोधक आहेत. म्हणून म्हणलं त्या दोघांनी उद्याचे दिवस पेपरच टाकू नका हो. म्हणजे कसं जास्त नाही तर मग शांतारामले फोन करते, याले फोन करते, का काय झालं काय झालं. म्हणून म्हणलं आम्हाला चिडवते का ते, चिडवल्यासारखं करते. त्याच्या घरी पेपर टाकूच नका, म्हणजे त्याला बातमी माहिती नाही होत. भलकेच झालं बा तुमचं. आता सांगा, आता म्या नाही पेपर टाकला ते काय 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 आजकाल मोबाईलवर पाहिजे कुठेही पाहिजे. हो ना काय तुमचं अलगच दिसून राहिलं मला असतं. तसं नाही ना, खोटी गोष्ट नाही सांगू राहिलं मी. ते कसं आहे आता पेपर मोबाईलवर पाहिजे नाही पाहिजे याची काही गॅरंटी नसते. हो हे पेपर म्हणजे माणूस चहा पिता पिता पाहिजेच ना. म्हणून म्हणलं त्याला उद्या टाकूच नका, तेवढी विनंती आहे माहिती तुम्हाला हो. म्हणजे कसं आमच्या गावाची बदनामी होती म्हणून नाही तर मला काय करावं लागते त्या मुंशीराम धुटकीचा हार आणि हिंदी. पाहा मग तेवढं तुम्ही तेवढं काम करा आमच्यासाठी. बरोबर तसं करतो मग. हो, उद्या एक दिवस टाकतच नाही. जाऊ द्या हो, जाऊ द्या आता तुम्ही म्हणत असतं. बरं चला आता मी बोलावतो चहा आणतो. हो, आलोच मी 2 मिनिटात. बसा तुम्ही. आपण दिला म्हणजे दुपारी मग काय लय उशीर झाला वाटते तुम्हाला आले. वाट पाहिली वावरात गेलो मग मी. हो काय आता मला शिवलाल नवला कसं सांगितलं बा हो, काय पेपरला बातमी देऊन राहिले म्हणते ते उद्या. हो तर ते कसं काय म्हणलं, हे तर अंगलटी नाही शक्यता दिसून राहिली मला. ना राजा निरा हे पा निरा धडधडच करून राहिलं हो ना. काय करा आपण शेवटी हो, काढला म्हणा हो, थोडासा मार्ग काढला आपण हो. कारण की कसं आहे उद्या पेपरले बातमी देणार होती ते हो. मी ऐकलं हो, चिमनरावले बोलावलं त्यानं, तर मी गेलो चिमनरावच्या घरी हो. त्याला म्हणलं गड्या असं असं प्रकरण आहे, आमच्या गावाची काही बदनामी करू नको, रामपूरचं नाव आलं नाही पाहिजे, हे बातमी काही लय मोठी टाकू नको हो. तर ते मानला ते हो. त्याला काही लक्षात आलं नाही आपलं काय कारभार आहे आपला हो. तर आता ते एका कोपऱ्यात अशी छोटीशी बातमी देणार आहे ते हो. तर ते कसं विशेष नाही. त्याच्यानं शक्यतो पायन नाही, पायन खादोडे हो, शक्यता कमी आहे हो. फक्त भेव आहे खादोड्याचं आणि त्या एक मानमोड्याचं. पण कदाचित वाचली गिसली बातमी त्याईनं तो. ते बाबा त्याची फिल्डिंग लावली ना म्या. चिमन रावले म्हणलं उद्या दिवस पेपर टाकूच नको म्हणलं त्याला हो. म्हणलं बा हो ती आमचे लय विरोधक आहे म्हणलं, आमच्या रामपूरवाल्याचे हो. आम्हाला फोन करू खिजवतेत म्हणलं हो. तर ते पण ठीक आहे म्हणे बा नाही टाकत हो. तर तसंही मी सकाळी फोन लावतो त्याला टाकू नको म्हणून. बाबा लयच फिल्डिंग लावल्या रे तुम्ही मग. म्हणून उशीर आले वाटते तुम्ही. काय तर माही लटवली होती ना, मग लटवली घाम फुटला तर मला हो. मी आता म्हणलं आता कसंच होईल हो. पण आलं म्हणा हात गायचं आता हो. उद्या काही असं म्हणजे मला तर नाही वाटत ते वाचन म्हणून बातमी हो. शक्यतो निपटू शकते हे प्रकरण हो. कोणी जाणारही नाही, बस आपल्याला हाल भेटणार आहे समजा. वा तेच म्हणलं, एक तर मानावानं काम आहे हो. गयात याचं तर मायाची याचं तुम्ही सुटाची. अरे असं असते का, असं दोस्त नाही का आपला काही साथ सोडली का मी सांग बा तुम्ही हो. आपल्या दोघा मिळून घेणार ना ती मग काय ते मग काही टेन्शन नाही का हो. मी आता म्हणलं बस बा आता ते शिवला सांगे तरीपासून मला म्हणजे असं वाटतं काही भेटतो तुम्हाला काही नाही. मध्ये काळजीच वाटते ना हो. पण आता उद्या दिवस आहे जरासा धोका आपल्याला हो. काय होते काय ते समजते हो. आता उद्यावर डिपेंड आहे ते. आता कोणी जर समजा बातमी पाहिजे का बा, पोलीस स्टेशनला जाते का बा हो. उद्या लक्षच ठेवणार मी हो. साहेबाला फोन करून विचारतोच मी आला का बा आला का बा हो. ठीक आहे आता चल येऊ मग आता करतो बंद. आले का हो, लवकर येत जा मग फिरून तुम्ही हो ना. हे सायकल आता आणली तरी बसू. रोज सकाळी आता खादोडे साहेबांना तुम्ही 6 वाजता जातात, 8 वाजता येता हो. इकडे नाही स्वयंपाकात हातभार नाही, कायच्यात नाही, काही नाही हो ना. लवकर येत जा आता हो. चला म्हणलं चहा मांडतो हो. या हो. पण मी काय म्हणतो ते पेपर आला का आपला हो. ते म्हणजे कसं आता गेटला लावलेला असते हो. इथं दिसून नाही राहिला हो. आला का अंदर ठेवला का ते ना 7 वाजता पेपर येत असते पण अजून आलाच नाही ते हो ना. मिस्टर म्हणून राहील पेपर कोण नाही आला. आता काय सुट्टी आहे का काय बाबा. कायची सुट्टी कायचं काय आलं त्याच्या अंगात. दुसरा काही कोणी इकडे वाढता टाकणारा एजंट त्याला वाटतं 2-3 दिवस गाले मारले तेवढंच बजेट बसते. असे कलाकार असतील ते मग. पण आपल्याला समजत नाही ते. मग जाऊ द्या बा चालते पण अंगात येऊन आलं त्याच्या आता आणलंच नसेल त्यानं. जाऊ सांगा लागेल ते खाडा ते कॅलेंडरवरती नोंद करून टाकू त्याच्या तेवढे पैसे कमी हो. चल मग आता मांडच्या मांड. तेच तर आता लोकांचे सगळे तसेच आहेत हो. जाऊ द्या आता सायकल अंदर ठेवून द्या म्हटलं चहा घ्या. या
गोष्टीचा क्लास घेतील ना. अरे काय आले का मानमोडे साहेब? बसा बसा, ठेवा बॅग ठेवा, काही विषय नाही म्हणलं. बसा, घ्या पेपर घ्या, वाचत बसा. गेलेच ना पिरियडवर तुम्ही नाही हो? तुमचा पहिला आहे ना बा, जा ना मराठीचा. ते पोट्टी गिट्टी असतील ना काही आलेले 11वी-12वीचे. काय येऊनच नाही राहिला ना पोट्टे. सगळे कोणी क्लास लेन, कोणी कुठं कोणी कुठं. निरा पुण्याले क्लास कराले, काय मोठं कठीण काम झालं आता. ते मोठं कठीण काम झालं नाही का? हो ना, कायच करा आता. हो पहा, आता मी तुम्हाला सांगूनच राहिलो होतो, तुमचीच वाट पाहून राहिलो होतो. हे राजा, एक बातमी आहे हो, ते काय तुमच्या कॉलनीची मांग ते काय चोरी झाली ती म्हणते ना तुमच्या घरी. तर तुमचा हारगीर मग ते सापडला होता का? काय झालं मग त्याचं? हार ते मायची चोरीचा का? ते त्याचं काय बा, त्याचं काय करावं लागते मला? हो, ते झालं गेलं पार पडलं, आता काय त्याचं? नाही, ते कसं झालं, आता एक ते जाहीर प्रकटन आलेलं आहे, सूचना पेपरमध्ये पोलीस स्टेशनची, किंवा जे ज्याचा कोणाचा ते हार हरपला आहे म्हणते हो, काहीतरी ग्रॅम हे ते सगळं दिलं त्यानं, फोटो आहे त्याच्या. अशा वर्णनाचा जर हार तुमच्याकडे असन, त्याची पावती समजा त्या हाराची, तर तुम्ही इथं सादर करा. 7 दिवसाची मुदत दिलेली आहे. तर म्हटलं बा तुमचा कदाचित असन का नसन काही सांगता येत नाही, म्हणून म्हणलं बा पहा, नाही बातमी वाचा ना. आपला काय हार गेला होता ते येत नाही का? पुन्हा हार तर काही गेला नव्हता म्हणा, पण हाय काय नेमकं? म्हणलं वाचावरती काय नेमकं काय हाय काय त्याच्यात? वाचून दाखवतो ना. थांबा, आता अशी बारीक आहे एका कोपऱ्यात. ठीक आहे, 1 मिनिट. हे आहे जाहीर सूचना. या जाहीर सूचनेद्वारे पोलीस स्टेशनद्वारे कळवण्यात येते की आपल्या परिसरामध्ये आत्ता लग्नाळू प्रकरणामध्ये मोठी फसवणूक झाली होती. या प्रकरणामध्ये रामपूर येथील संतोष टुकटुके यांची फसवणूक, त्याचबरोबर रामपूरवासियांच्या बऱ्याचशा 4-5 लोकांची फसवणूक झाली होती. त्या प्रकरणाअंतर्गत सर्व लोकांना आपापले साहित्य परत करण्यात आले, परंतु त्यामधील एक 2.9 मिलीग्रॅमचा एक हार आपला तो अजूनही त्याची ओळख पटलेली नाही. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे आहे: 2 तोळे 9 ग्रॅम, आणि त्याचे अशा पद्धतीचा फोटो दिल्याप्रमाणे वर्णन आहे. तर सदर हार हा कोणाचा आहे याचा अजूनही थांग पत्ता लागलेला नाही. त्यामुळे जर कोणाचा हा हार असेल तर त्यांनी या वर्णनाचा असेल तर त्यांनी तशी पावती सोबत आणून तो हार 7 दिवसाच्या आत मुदतीच्या आत घेऊन जावे, अन्यथा तुमचा दावा चालणार नाही. सदर हार हा मुंशीराम धुटके यांचा असल्याचा त्यांनी दावा केलेला आहे. आत्ता लक्षात माहिती नाही का? म्हणजे हे हार आहे जे आपला खादोडेचा असं 100%. कारण की त्या सायकल बदला पडला आणि या मुंशीराम धुटकेला सापडला असं. त्यानं त्या लग्नात त्या नवरीला घालायला दिला आणि ती नवरीन पळाली, असं प्रकरण घडलं. लागला हाती आता लागला. मुंशीराम धुटकेला का हरामखोरा? मला सायकल रिकामी दिली असं आहे ते. बरं थांबा, आता खादोडे सांगतो ना. आता खादोडे म्हणतो तू हार आलार बजा घ्या नाही का? असं रामपूरचंच प्रकरण आहे ना ते. रामपूर म्हणजे ते लग्नाळू प्रकरण घडलं त्या दिवशी बातमी आली तेच होय नाही? हो ना, त्या दिवशी आपण वाचलं नाही काय? पयाले न झालं तर झालं, सगळंच होतं त्या दिवशी मॅटर. मग तेच होय नाही? बरोबर. फक्त आता एक खेप खादोडे साहेबाले उद्या सकाळी आता फिरायला जातोच आपण सायकल घेऊन, तेव्हा विचारा लागेल त्याचं वजन किती होतं नाही का? हो, ते जर 2.9 ग्रॅमचं असेल तर हेच हार होईल. हो, झालं मग, कामच झालं. आता रामपूरवाले फिटले समजा. का म्हणलं शिवलाल भाऊ, आज का ते मी धाब्यावर बसता बसता पेपर वाचला हो, बातमी वाचली मी सकाळी. काय कसं काय म्हणलं ते आपल्या म्हणजे मुंशीराम भाऊची अजून ते भेटले नाही का? म्हणलं हार भेटला नाही का? म्हणलं कायची पावती कायचं काय, मोठा घोरच आहे ना बा. मग काय तर तिथं बाद झाला सरा. बाकी लवड आहे. पण तुम्ही कालचीच गोष्ट आहे ना. मी तिथून त्याच्या पोलीस स्टेशनवरून निघालो आणि तुम्ही आले. हो, तर कंदील बुडात म्हणे पावती आहे, नसा आहे तसं आहे, आम्ही येतो. आणि आता म्हणता की नाही आहे. नाही, पावती आहे, पावती होती म्हणा ते. पण विषय कसा झाला, ते दुकान बंद आहे. हो, जिथून त्यानं हार घेतला का नाही, ते दुकानदार लेखाचा मोठा घोर झाला. ते दुकान 2 वर्षापासून बंद आहे म्हणते. हो, आता कुठून पावती आणा? मग पांडे साहेबांनी इलाज काढला किंवा पेपरला न्यूज देऊ, आणि जे कोणी असं दावा ठोकणारा त्याला 7 दिवसाचा टाईम देऊ, नंतर तुम्ही तुमचा हार घेऊन जा. तेच म्हणलं आता होणार डुप्लिकेट पावती भेटते बा, आणि यायला कोण नाही भेटत. असं आहे ते नाही का? दुकान बंद आहे ते. काय तर मोठा घोर झाला ते आले कंदील आबूजी. अरे आहो आबूजी, या ना इकडे. आपल्याच गोष्टी चालू असं नाही का? रंगे आला बा, बिल्ले आला बा. जाऊ दे आता. काय होतं बा? काय लय गप्पा रंगात आल्या होत्या. काय होतं बा प्रकरण? काही नाही, ते तुमची बातमी नाही आली ग, ते मुंशीराम भाऊची हाराची. हो, तेच म्हणलं मी वाचल्यास पेपरले. मी आणलं बा, असं कसं झालं म्हणलं, आपल्या गावचं नाव दिसून राहिलं. हो ना, म्हणून म्हणलं काय शिवलाल भाऊ म्हणते बा, ते दुकान बंद होतं म्हणते, पावती भेटली नाही म्हणते तुम्हाला. अरे कसं आता काय करा, आपण साहेबाला सांगितलं समजून आता. हो, पण ते साहेब नाही बा, हो पेपरला द्यास लागते म्हणजे द्या बा तिकडे. पाहून आता कोण येते. हो ना, दिवसभरात तर कोणी आलं नाही म्हणते बा. मी लावला होता फोन तसा 1-2 खेप, पण कोणी नाही आलं म्हणते दावा ठोकाले. पण तरी बा कसं काही सांगता येत नसते. कधी राबू या एखाद्याला नाही डुप्लिकेट पावती करा, त्यानंच जाऊ तिथं. हो, माझ्या सोय बा, जाऊ घेऊन का ना. कोणाची हिंमत आहे अशी? फक्त खादोडी जर सोडला तर हो ना, तर काय त्यानं काय पेपर वाचला नाही दिवसभरात. अरे म्हणलं, आमचा या मुंशीरामचा हार असल्यावर तिसरा माणूस कसा काय जाणार आहे? त्याला काय जेलात जाणार आहे का? मग पोलीस स्टेशनचं काम आहे ते. तिथं नाही जमत भाऊ अशी अगोपणा. जाऊ द्या, तुम्ही काही काळजी करू नका. फक्त एक काम करा हो शिवलाल भाऊ, तुम्ही काय करा, एक फोन लावून पहा बरं साहेब आले. दिवसभरात काही कोणी आलं का बनून. हो, रातच्यानं समजा 6 वाजता नंतर. तसा मी 3 वाजता लावला होता एक खेप त्याईले. तसं करू का मग? पाहू का लावून? हो, कोणी आलं असेल तर नाही का? हो, म्हणजे समजून जाते मग कोणी आलं तर गेलं का. तर तसं तर आलंच नसं म्हणा. हो, फक्त खादोड्याचा धोका आहे जरासा. हो, काय सांगता येते, गेला असेल तर रातच्यानं नाही का, मार्केटातून आला असेल तर गेला असेल. पण तरी पण एक खेप चौकशी करून पहा, आलं का म्हणा कोणी दावा ठोकाले. हो, पोलीस स्टेशन. पांडे सर स्पीकिंग. बोला, कोण बोलत आहे? नमस्कार पांडे साहेब. काय घरी आहे का? कुठं आहे म्हणलं सध्या? काय रातच्या नीटच झालो ना बा. मग काय ती एक जण सुट्टीवर आहे. हो, मास पाला पडू राहिला. काय करता? बोला, काय म्हणता, काय आहे आता?
काही नाही म्हणलं तेच आता थोडंसं काय कसं काय आलं कोणी काही आपलं ते जे हाराचं काही दावा ठोकाले कोणी माय म्हणते हे कसं हार सापडे लोक काही दम पडू देत नाही बा आपल्याला नाही का. पण एक खेपचं यान घेऊन जा म्हणा कोण होतं नाही तर मग त्याला देऊन देत आहे ते. अरे नाही हो राजा हो आज तर दिवसभरात कोणीच नाही आलं हो कोणी काही म्हणजे काहीच नाही अटापटा काहीच नाही हो. आता सगळ्या पेपरला दिली बातमी म्हणा हो पण काही अजून काही कोणी संपर्क केला नाही. तसं येणारच नाही मला शक्यतोवर कारण की हारच आपल्या गावाला तर म्हटलं दुसरा कोण तिथं दावा ठोकणार आहे त्याला त्याचे दिवस का भरले गेले का त्याची नाही, ते आहे म्हणा हो फक्त आपलं फॉर्मॅलिटी केली आपण हो ये नाही येऊ आपल्याला काय करावं लागते हो. तुम्हाला आता कसं 5-6 दिवस थांबावं लागते 7 दिवसाची लिमिट दिली ना आपण हो 7 दिवसात आलं तर पाहू कोणी. नाही तसं तर येणारा पहिल्याच दिवशी येते म्हणा हो शक्यतोवर येणारच नाही. चला बाकी मग काय बरं आहे सगळं व्यवस्थित मग हो ठीक आहे मग आता तेवढ्यासाठी लावला होता फोन जरा लोक म्हणे लावा म्हणे फोन आता बसलो होतो इथं हो ना फक्त आता डाके फोन नका लावू हो मीच तुम्हाला सांगतो कोणी जर आलं गेलं तर डावा ठोकाले हो. तुम्ही काय असे म्हणजे दिवसभरातून मला कंडी लावायचे 3 फोन आले हो का आला का कोणी का आला कोणी हो ना ते मुंगशीराम ढुटके राहिले बाजूनं हेच म्हणलं मला परेशान करू राहिले हो त्याला सांगा म्हणा लय फोन नका करू म्हणा. हो ना ते तर झोप नाही द्यायले हो काय करा आता हो ना ठीक आहे हो दोस्तानाच तर साईन द्यायचा त्यामुळे तर साय दे बरं ठीक आहे ठेवतो मग साहेब हो करा म्हणलं काम आपलं हो ओके. काय राजा खातोडे कसं हो काय इतका टाइम असते का लवकर येत जाणार किती आता 10 मिनिटं झाले वाट पाहून राहिलो आलो आलो करून राहिला राजा घरीच होते वाटते हो रस्त्यानं येऊन राहिलो चला ना काय सकाळी आता 5 वाजता निघा लागते आपण राजा 7 वाजून राहिला ना आता काय राजा नसता तापला आला तुम्ही मग काय तर हो ना आता मस्त पैदल हिंडत जा नाही सायकल हिंडू काय तुमचं राजा कुठून जुनी सायकल आणली आणि मला घ्यायला लावली चला येऊ आता फिरू किती 2-3 किलोमीटर जाऊ मग आज नाही का इकडे चालता का तिकडे चालता मग ना कोणत्या रोड घुसता येते 2-4 किलोमीटर जायचं पुढे चालले बाप तेवढाच व्यायाम होऊन जाते ना सकाळी हो चला पण बाकी काय म्हणणार राजा हो हे सायकल काही मला मी असं म्हणजे पाहिल्यासारखीच वाटते तुम्ही म्हणता हे हो याची नाही म्हणून आपलं शिवला टोगोटीची हो पण तशीच सायकल आहे हो आपल्या घरापाशी उभी केली ती ना बिलकुल तशीच हो कुठून आली तुम्ही कुठून नाही तर तुमचा नाना तेच आता मी काय गेलो तिथं रामपूरले सायकल आणले अरे विकत घेतली ना बाबा मग काय तर एका विद्यार्थ्याची होती आमच्या कॉलेजच्या तर म्हणे बा अँटिक पीस आम्ही जुनं मॅडम जुनी आहे म्हणजे मजबूत पाहिजे आपल्याला मग आता एवढं 5-2 लाख सायकल पडली हो वसूल तर करावं लागेल ना हो ना मग ते काय आता जाऊ द्या हो ते विषय नका काढत जो सायकल दादा मग एका विद्यार्थ्याची घेतलेली आहे मी चला आता फिरायला थांबा ना बस झालं ना 5 किलोमीटर झालं हो बस इथपर्यंत येतो ना आपण अजून कुठे पुढे चालले हो बस आता रिटर्न मारू आणि घराकडे चालले जाऊ आता तसं करा मग नाही का हो चालले जाऊ वापस जाऊ मग नाही का बरं हो ना मी बी आता थकल्यासारखं झालं माणसाले कुठं जावले का हो पण मी काय म्हणतो बाकी हे पा एक विचारतो म्हणतो ते विचारच बोलून जा तुम्ही कालची गोष्ट कालचा पेपर वाचला का तुम्ही कालचा आला काल आलाच नाही ना पेपर चिमनराव असं करते काही टाकते काही नाही टाकत आता कालचा पेपर त्यानं टाकलाच नाही चहा घ्यायच्या वेळेस आता इकून जात असतो आपण पेपर वाचतो काय सापडलंच नाही पेपर काय तेच झालं ना काल पेपरच नाही आला मी बी आता वाट पाहिली शेवटी कटायलो जरी मी आता कॉलेजला गेलो का नाही स्टाफ रूममध्ये मी गेलो बॅग ठेवा म्हणलं निघा आता क्लासवर ते उजाळे आहेत आमचे प्रोफेसर मराठीचे ते म्हणे राजा असं झालं म्हणे हे बातमी वाचा म्हणे त्या बातमीत राजा रामपूरचं लग्नाळ प्रकरण नाही का त्यात जे हार गेला त्याची ओळख पटली नाही म्हणते 7 दिवसात ज्याचा असेल त्यानं घेऊन जा म्हणते तुमचा जर हार नसेल ते तुम्ही म्हणे ते सायकल टाकला होता आणि ते मग पडला का काय झालं काय नाही त्याचं प्रकरण तसं राहिलं होतं ते तर म्हणलं मग ते किती ग्रॅमचा होता हार तुम्हाला माहिती आहे का त्यातनी 2 तोळे 9 ग्रॅमचा म्हणते वा आता काय माहिती आता किती आहे काय आता ते कसं आता मला एवढं काही माहित नाही हो तिला माहितच हो ते कसं तिच्याजवळ पावते असते सगळं आता काय सांगायचं कोणतं आहे पण आपला हार होय का हे थोडी सांगता येते काही तुम्ही घरी पावती धुंडा हो 100% तुमचा हार असला पाहिजे कारण की तुम्ही म्हणे ना सायकली ठेवला होता कदाचित रामपूरला पडला असं ना ते मी सांगतो ना मुंशीराम धुटकेला सापडला कारण की त्याच्यात नाव आहे ना मुंशीराम धुटके दावा करून राहिला म्हणते की माया वा म्हणून म्हणतो की ते जे हार जर तुमचा 9 तोळे 9 ग्रॅमचा जर असेल तर 100% तुमचाच होईल त्याला सापडला खाली असं आहे का ते बरोबर पाहा लागेल बघा आता काय घरी जाऊन पावती हो तिला विचार लागेल ती किती ग्रॅमचा होता आता घेतला होता ते बरोबर पाय तुम्ही विचारू काय होतं काय नाही सांगेन ना तुम्हाला चला घ्या पलटून घ्या आता चला घराकडे हो पाहता येते मग पाहत आहे मनमुळीनं आता रस्त्याने आम्ही आलो तर ते त्याने एक गोष्ट सांगितली हो काय लेखाचं म्हणलं आपला जे हार आहे का नाही हो ते आपल्याला डबल भेटते वाटते बा काय म्हणता तो तर हार आता किती दिवस झाले त्या सायकल मध्ये ठेवला आणि तिथून मग काय झालं त्याचं काही समजायला मार्ग नाही तुम्ही म्हणता की बा भेटते कसं काय काल आता पेपर आपली आला नाही हो ते बातमी आली ती त्याच्यातनी की बा असा प्रकारचा हार आहे 2 तोळे 9 ग्रॅमचा आता तेच मानमोळेनं मला सांगितलं त्याने ती बातमी वाचली तर म्हणे तुमचा हार गेलता बा ते तर नाही तर ते 7 दिवसाच्या आत त्याची पावती आणून घेऊन जा असं पोलीस स्टेशनची जाहीर प्रकटन दिलेलं आहे त्याच्या सूचना तर म्हणलं आपली ते पावती पाहिजे बरं हो 2 तोळे 9 ग्रॅमची जर परफेक्ट असेल तर 100% आपलाच हार आहे त्याचा फोटो गिटो आहे म्हणजे पेपरात ते मागतो मी कालचा पेपर तर पाहून घेतो बरोबर हो का म्हणजे तो आपल्या पोलीस स्टेशनला आहे का तो काय तर ते लग्नाचं प्रकरण झालं नाही का हो ते रामपूरचं तर ते नवरीन घेऊन जी पळाली होती साहित्य तर ते बाकीचं साहित्य भेटलं पण हे हार लटकला म्हणते पावतीच्यानं हो त्या पुढच्यानं ते मारुतराव धुटक्याच्यानी त्यानं दावा ठोकला म्हणते तर ते पावती काही सादर केलं नाही त्यानं तर त्याच्याजवळ काही नाही म्हणते काहीतरी कारण सांगितलं असेल त्यानं तर ते आता त्यानं 8 दिवसाची मुदत दिली आहे पुढच्या व्यक्तीला ज्याचा कोणाचा हार असेल त्यानं बा यान घेऊन जा
अच्छा अच्छा अच्छा, बहुतेक आता बघावं लागेल बा पावतीवर. आता आपला 2 तोडे 9 ग्रॅमचा नाही का? हो, ते जर असेल तर मग आपलाच आहे तो. बरं, बघते मी थोड्या वेळात मग सांगते तुम्हाला. बाबा मी म्हणतो ते खरंच आपला असं ना याची काय गॅरंटी आहे का हो? हो, मला तर नाही वाटत बा तसं. नाही नाही 100% सांगतो ते आपलाच हार असला पाहिजे, कारण की रामपुरात ते प्रकरण घडलं ना, कारण की रामपुरात आपला हार गेलेला आहे ना. मग असं कसं काय ते कोणाला तरी सापडला आणि त्यानं ते इकडे सलटवला. 100% हार आपलाच असला पाहिजे म्हणून तर ते पावती नाही निवडायला. मग आता लवकर मम्मी ते पावती पाहून घे आणि ते आपला हार घेऊन येते. मग काय आता जाऊ द्या, योग आता चांगलेच म्हणलं ना आपले. हो ना, बघते ना मी आता. चहा घेतला की हो, घ्या चहा घ्या पहिले. पाहता येते मग. काय म्हणते पावती मग आहे का आपला स्वतः? बाबा आपलाच हार आहे तो. मग 100% हो, आपला 2 तोडे 9 ग्रॅम बरोबर आहे. हो, आणि ही पावती आहे आपल्याजवळ. आता काहीच टेन्शन नाही. 100% आता हे आपलाच हार आहे. म्हणजे फिरून आला शेवटी आपल्याच घरी नाही का? जाऊ दे, पैसे आल्यापाशी पैसा येतच राहते नाही का? हो, बाकी आज आता जातो आणि घेऊन येतो मग ती पावती दाखवली की नाही का? हो, चालशील तूही चालतो मग समजा. हो ना, मी पण येते तुमच्यासोबत. हो, 10-11 वाजता जाऊ मग. हा, म्हणजे कसं आपला हार आणायला काय हरकत आहे. आणायचं तर खरीच आपल्याला. हो, पण बाकी याच्यातनी आता हो हे जे ज्याला सापडला हो मारुतराव धुटके आहे म्हणते, त्यानं दावा ठोकलेला आहे म्हणते की बा माया आहे म्हणून. हो, आपण जर नाही गेलो तर ते त्याला भेटणार आहे. आता या मारुती धुटकेले आपला हार गेला कसा काय हे मला समजून नाही राहिले का? कसं म्हणजे आता आपण सायकल मध्ये ठेवला. हा, मग तिथून ती सायकल गेली रामपुरात. तिथे या मारुती धुटकेला बहुतेक त्याच्या नजरेत पडला असेल तो. त्यानं तो दडपला. बहुतेक 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 तसंच झालं ते. आणि त्याबरोबर त्या संतोष टुकटुकीच्या मस्तकी मारला आणि ते नवरीन घेऊन पळाली. मग झाला घोर पुढे. हो, आता पुढे अजून काय घोर होईल तर हो नाही का आपल्याला करावं लागते. उद्या विषय आता क्लोजच करणार म्हणते. उद्याचा शेवटचा एपिसोड हो, समजतेच काय होते काय नाही का? जाऊ दे, जाऊ आपण आता. 10 साडे 10 आले. ओके.